नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास हा पेपर नंबर 3 जो आहे हा पेपर नंबर 3 आपण बघतोय। त्यामध्ये आपण राष्ट्रवादाचा उदय, त्याची व्याख्या, राष्ट्रवादाच्या स्थापनेची कारणं जी आहेत ही कारणं पहिली 4 कारणं आपण बघितली। ब्रिटिशांचा साम्राज्य विस्तार कशा पद्धतीने होता, त्याच्यानंतर विविध धार्मिक आणि सामाजिक सुधारणा चळवळी कशा होत्या, मग आधुनिक शिक्षणाचा परिणाम कशा पद्धतीने झाला आणि भौतिक ज्या सुधारणा आहेत ह्या सुधारणा कशा पद्धतीच्या होत्या याचा आढावा जो आहे हा आपण पाठीमागचा जे आपलं लेक्चर झालं या लेक्चरमध्ये मित्रांनो आपण घेतलं। त्याच्यानंतर आजचं जे लेक्चर आहे या आजच्या लेक्चरमध्ये आपण काय बघणार आहे तर उरलेली राष्ट्रवादाच्या उदयाची जी कारणं आहेत ही कारणं आपण बघणार आहे। त्यामध्ये जी भारतीय वृत्तपत्र होती ही भारतीय वृत्तपत्र कुठल्या पद्धतीची होती याची जी माहिती आहे ही माहिती आपण मित्रांनो यामध्ये घ्यायचे। तर आपण जर विचार केला तर वर्तमानपत्र हे प्रामुख्यानं जनजागृतीचं फार अतिशय उपयुक्त असं साधन आहे। कारण वृत्तपत्र हा समाजाचा आरसा आहे असं म्हटलं जातं। आणि मग या वृत्तपत्राचं काम हे काम काय होतं तर शासनाचे जे चुकीचे किंवा अन्यायकारक जे धोरण होतं, जे निर्णय होते हे निर्णय दाखवून द्यायचे होते। जनतेवर होणारे अन्याय जे आहेत हे अन्याय समाजापुढे मांडायचे होते। समाज सुधारणा आणि विकासासाठीचे आवश्यक असं जे प्रबोधन आहे हे प्रबोधन करणं महत्त्वाचं काम वृत्तपत्राचं असलेलं आपल्याला दिसून येतं। आणि मग ही सगळी भूमिका जी आहे म्हणजे समाजाचा आरसा हे वर्तमानपत्र आहे। आज सुद्धा बघा आपण घरामध्ये उठल्या वर्तमानपत्र आलं का असं बघतो आपण, कारण समाजामध्ये घडणाऱ्या घटना जे आहेत ह्या घटनांचा आढावा पहिल्यांदा आपल्याला वर्तमानपत्रातनं मिळतो आणि ते आपण वर्तमानपत्र हाताळतो। जर वेळ नसेल आपल्याकडं तर आपण निदान वरच्या ज्या हेडलाईन्स आहेत हे आपण बघतो आणि आपल्याला कळतं अरे समाजामध्ये असं चाललंय। म्हणजे वृत्तपत्र हे जनतेवर होणारा अन्याय मांडतं, शासनाचं चुकीचं धोरण मांडतं, अन्यायाचं धोरण जे असेल किंवा जे काही निर्णय असतील हे निर्णय मांडत असलेलं आपल्याला दिसतं। म्हणूनच वर्तमानपत्र हे जनजागृतीचं अतिशय महत्त्वाचं असं जे साधन आहे हे साधन असलेलं आपल्याला दिसून येतं। आणि मग अन्यायी राजवटचे ह्या राजवटीमध्ये निर्भीडपणे जे लिखाण आहे हे लिखाण करणारी वृत्तपत्र जे ह्या वृत्तपत्राची महत्त्वाची जी भूमिका आहे ही भूमिका ते करतात आणि ती महत्त्वाची ठरते। साहजिकच आपण जर काळ बघितला ब्रिटिशांच्या राजवटीचा, ह्या ब्रिटिश राजवटीमध्ये हिंदी राष्ट्रवादाचा उदय आणि या उदयाला गती देणारं वर्तमानपत्र वृत्तपत्र हे महत्त्वाचं साधन ठरलेलं आपल्याला दिसतं। कारण इंग्रज आणि इंग्रजांच्याकडून भारतीयांच्यावर होणारे अन्याय, आर्थिक पिळवणूक, पक्षपात, इंग्रज नोकरशाहीकडून केले जाणारे जुलूम अशा अनेक चुकीच्या गोष्टींविरुद्ध वर्तमानपत्रांनी जे लिखाण आहे हे लिखाण केलेलं आपल्याला दिसतं। हे लिखाण करून ते फक्त थांबले नाही तर जनजागृती केलेली आपल्याला दिसते। म्हणजे वृत्तपत्रातून जनजागृती होते, म्हणजे जनजागृतीचं महत्त्वाचं साधन हे वृत्तपत्र असलेलं आपल्याला दिसतं। आणि मग या वृत्तपत्रानं जनतेला आपले जे हक्क आहेत हे हक्क कोणते आहेत ह्या हक्काची जाणीव करून दिलेली आपल्याला दिसते। आपल्या
वर होणारा अन्याय आणि या अन्यायाविरुद्ध जनतेमध्ये असंतोष जो होता, हा असंतोष निर्माण झालेला होता. ह्या असंतोषाला वाचा फोडण्याचं काम पण वृत्तपत्रानं केलेलं आपल्याला दिसून येतं. त्यावेळी लॉर्ड लिटनची जुलमी दडपशाही जी होती, ही दडपशाही ही वृत्तपत्रावर त्यावेळी लॉर्ड लिटननं बंधनं घातलेले आपल्याला दिसतात. ज्यावेळी लॉर्ड लिटननं बंधनं घातली, त्याचा जो परिणाम होता, हा मित्रांनो त्याचा उलटा परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. त्याचा उलटा असा जो परिणाम आहे, हा परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. वृत्तपत्रांनी देशसेवेचं व्रत चालूच ठेवलेलं होतं. लॉर्ड रिपनच्या उदारमतवाद आणि या लॉर्ड रिपनच्या उदारमतवादामुळं वृत्तपत्र जी होती, या वृत्तपत्राला मित्रांनो जे प्रोत्साहन आहे, हे प्रोत्साहन मिळालेलं आपल्याला दिसतं. बघा, जनजागृती आणि या जनजागृतीच्या कार्याचा जर आपण आढावा घेतला तर आपल्याला लक्षात येतं, राजाराम मोहन राय म्हणजे जनजागृतीच्या कार्याची सुरुवात राजाराम मोहन राय यांच्या संवाद कौमुदी नावाचं जे वृत्तपत्र होतं, ह्या वृत्तपत्रानं केलेले आपल्याला दिसते. 1857चा उठाव झाला आणि 1857च्या उठावाचं खरं स्वरूप जे होतं, हे 1857च्या उठावाचं खरं स्वरूप जनतेसमोर मांडण्याचं जे काम आहे, हे जनतेसमोर मांडण्याचं काम जर कुणी केलं असेल तर बंगालचे जे हिंदू पेट्रियट नावाचं वृत्तपत्र होतं, या हिंदू पेट्रियट नावाच्या वृत्तपत्रानं केलेलं आपल्याला दिसून येतं. बंगाल, बिहार या ठिकाणी इंग्रजांच्या मालकीचे मोठमोठे निळीचे मळे होते. तिथं राबणारे शेकडो भारतीय मजूर होते. या निळीच्या शेतावर लाभणारे शेकडोशे भारतीय मजूर होते. मग हे जे मजूर होते, या मजुरांच्यावर तिथं मात्र अन्याय आणि अत्याचार होत होता. आर्थिक शोषण तिथं होत असलेलं दिसत. मग हा अन्याय दाखवून देण्याचं काम जे, हे काम हिंदू पेट्रियट नावाच्या वृत्तपत्रानं केलं. पण त्याचबरोबर दीनबंधू मित्र यांनी आपल्या नील दर्पण, नील व्यवसायाचा आरसा नावाचं एक बंगाली नाटक होतं, या नाटकातून पण केलेलं आपल्याला दिसतं. 1868 साली अमृत बाजार हे एक साप्ताहिक निघालं आणि अमृत बाजार या साप्ताहिकातून शिवकुमार यांनी सरकारवर जी टीका आहे, ही सरकारवर टीका केली. त्यावेळी त्यांना शिक्षा पण झालेली होती. म्हणून त्यांनी नंतर अमृत बाजार पत्रिका हे जे इंग्रजी वृत्तपत्र होतं, हे इंग्रजी वृत्तपत्र सुरू केलं. त्याच्या कार्याचा गौरव करताना समाचार पत्रिकेनं लिहिलेलं होतं की भारतीय स्वातंत्र्याचे, या भारतीय स्वातंत्र्याचं कार्य जे आहे, ह्या भारतीय स्वातंत्र्याच्या कार्यामध्ये वृत्तपत्रा इतकं जे योगदान आहे, हे योगदान कुठल्याच गोष्टीनं केलेलं आपल्याला दिसून येत नाही. त्यावेळी इंग्रजांचं धोरण आणि इंग्रजांचं धोरण जर आपण बघितलं तर इंग्रजांचं धोरण हे पक्षपाती स्वरूपाचं हे धोरण असलेलं आपल्याला दिसून येतं. इंग्रजांचं धोरण हे पक्षपाती असलेलं आपल्याला दिसून येतो. कौतुक करणारी आणि भारतीयांना दोष देणारी मुंबईचं द टाइम्स ऑफ इंडिया आणि मद्रासचं द मद्रास मेल अशी काही वृत्तपत्र जे आहेत, ही काही वृत्तपत्र त्यावेळी असलेली आपल्याला दिसतात. महाराष्ट्रामध्ये 1832चा काळ आणि महाराष्ट्रामध्ये 1832मध्ये वृत्तपत्राचे जनक ज्याला म्हणतो आपण, बाळशास्त्री जांभेकर.
बाळशास्त्री जांभेकरांनी दर्पण नावाचं जे वर्तमानपत्र होतं, हे दर्पण नावाचं वर्तमानपत्र वयाच्या केवळ 20व्या वर्षी सुरू केलेलं होतं. म्हणजे हे समाज सुधारक, ह्या समाज सुधारकांच्यावर लहानपणापासूनच समाज सुधारणेचा पगडा होता. अन्याय आणि अत्याचार जो आहे, या अन्याय आणि अत्याचाराला वाचा फोडण्याचं जे काम आहे, हे जे बाळकडू आहे, हे बाळकडू लहानपणीच त्यांना मिळालेलं होतं. होणाऱ्या ज्या घटना होत्या त्या काळातल्या, त्या घटनांना त्यांचं मन विषण्ण असं होत असलेलं आपल्याला दिसून येतं. बाळशास्त्री जांभेकरांनी पहिलं वर्तमानपत्र मराठीतलं, मित्रांनो लक्षात ठेवा, मराठीतलं पहिलं वर्तमानपत्र कुठलं आहे? दर्पण. मराठीतलं पहिलं वर्तमानपत्र कुठलं आहे? तर दर्पण. हे 1832 मध्ये हे लिहिलं गेलेलं आपल्याला दिसतं. अंधश्रद्धा निर्मूलन, पाश्चात्य शिक्षणाचा आग्रह त्यावेळी त्यांनी धरलेला होता. आणि पुण्याचं ज्ञान प्रकाश जे होतं, ह्या ज्ञान प्रकाशनं 1849 ते 1951 अशी 100 वर्ष जनसेवा केलेली आपल्याला दिसते. 1862 मध्ये लोकहितवादींनी इंदू प्रकाश चालवला. केसरीचं तर कार्य माहिती आहे आपल्याला, जगप्रसिद्ध असं केसरीचं कार्य असलेलं आपल्याला दिसतं. त्याच्यानंतर मग टिळक, आगरकर, चिपळूणकर यांनी जे लिखाण आहे, हे लिखाण केलेलं आपल्याला दिसतं. म्हणजे केसरीने तर जगप्रसिद्ध कार्य केलं. टिळकांनी केसरीतूनच सरकारवर निर्भीडपणे जी टीका आहे, ही टीका केलेली आपल्याला दिसते. भारतीय असंतोषाचे जनक असा इंग्रजांनी त्यांचा उल्लेख केला. त्यांची पदवी पण ठरली. राष्ट्रवादाचा उदय, काँग्रेसची स्थापना, यामध्ये वृत्तपत्रांनी अतिशय मोठी कामगिरी, मित्रांनो जी आहे, ही कामगिरी केलेली आपल्याला दिसते. 1877 साली भारतामध्ये एकूण 644 वृत्तपत्र होते. त्यातली काही वृत्तपत्राची बघा माहिती आपण घेऊया. संवाद कौमुदी, भवानीचरण बॅनर्जी लिहिलेलं होतं, प्रेरणा होती राजाराम मोहन रायांची. दर्पण बाळशास्त्री जांभेकरांचं. हिंदू पेट्रियट बंगाली गिरीशचंद्र घोष, संध्या राणी, अक्षयचंद्र सरकार, अमृत बझार, शिशिर कुमार घोष. सुलभ समाचार संजीवनी, केशवचंद्र सेन. बंगाली सुरेंद्रनाथ बॅनर्जी. केसरी आणि मराठा टिळक, आगरकर, चिपळूणकर महाराष्ट्रातले. हिंदू मद्रासचं होतं. द पीपल लाला लजपत राय पंजाबचं. म्हणजे संपादकाचं हे ठिकाण असलेलं आपल्याला, जसं ही जी वृत्तपत्र आहेत, या वृत्तपत्रांनी त्या काळामध्ये जनजागृतीचं अतिशय महत्त्वाचं असं जे काम आहे, हे काम केलेलं आपल्याला दिसतं. आणि मग काँग्रेसचा जो उदय आहे, हा काँग्रेसचा उदय झालेला आपल्याला दिसून येतो. त्याच्यानंतर पुढचं कारण आहे, ब्रिटिशांकडून भारतीयांचे भयंकर अशी आर्थिक पिळवणूक झालेली आपल्याला दिसून. इंग्रजांनी आपण जर बघितलं तर हिंदुस्थानवर आपलं साम्राज्य निर्माण केलेलं, अगदी पद्धतशीरपणे भारताची आर्थिक पिळवणूक केलेली होती. हा देश दरिद्री बनवलेला होता. भारतातील हस्तउद्योग जर त्या काळी आपण बघितले तर भारतातील हस्तउद्योग अतिशय जगप्रसिद्ध असे हस्तउद्योग होते. निर्यातक्षम उत्पादनं केलेली आपल्याला दिसतात. स्वतःच्या स्वार्थासाठी आणि त्यांची इंग्लंडमधली कारखानदारी विकसित करण्यासाठी इंग्रजांनी भारतातले असणारे हे हस्तउद्योग जे हे नष्ट केले. म्हणजे केलं काय? हिंदी कारागिरांना कठोर शिक्षा केलं. भारतीय उद्योगधंद्यावर जबरदस्त कर बसवला. हा देश केवळ कच्चा माल पुरवणारी वसाहत आणि इंग्रजांचा पक्का माल खरेदी करणारी हक्काची बाजारपेठ, हुकमी बाजारपेठ म्हणजे हिंदुस्थान.
अशी त्यांनी बनवलेली आपल्याला दिसते. दोन्ही प्रकारच्या मालाचे दरभाव इंग्रजच ठरवत होते. ते दरभाव अर्थातच त्यांच्याच प्रचंड फायद्याचे होते आणि त्यातूनच होत गेली ती भारतीयांची केवळ आणि केवळ आर्थिक पिळवणूक. इंग्रजांनी भारतीयांचा व्यापार बुडवला. इंग्रज व्यापाऱ्यांना फायदेशीर ठरेल असंच धोरण त्यांनी राबवलं. शासकीय नोकऱ्या जर आपण बघितल्या तर शासकीय नोकऱ्यांच्यामध्ये ते पक्षपात करत होते. इंग्रज शिपायाला 775 तर भारतीयांना केवळ 100 रुपये वेतन ते देत होते. चहा आणि निळीचे मोठमोठे मळे, या मळ्यांचे मालक इंग्रज होते. त्याच भूमीचे सुपुत्र असलेले भारतीय मात्र काय होते तर त्या मळ्यामध्ये मजूर म्हणून अतिशय कमी, अत्यल्प अशा मोबदल्यामध्ये ते राबत होते. म्हणजे त्यांना दिला जाणारा पगार अतिशय कमी होता. म्हणजे शेत कुणाचं, जमीन कुणाची, भूमी कुणाची, आमची, पण मालकी मात्र त्यांची. आणि तिथं आम्ही राबत होतो. त्या मजुरांच्या बद्दल तर इंग्रजांचं धोरण जे, हे धोरण अतिशय क्रूरपणाचं धोरण असलेलं आपल्याला दिसतं. आता भारताचं चाललेलं हे आर्थिक शोषण शास्त्रशुद्धपणे समाजासमोर मांडण्याचं कार्य आधुनिक भारताचे पितामह दादाबाई नौरोजींनी केलं. 1855 साली इंग्लंडला गेले आणि त्यांनी तिथली शासन व्यवस्था, व्यापार आणि अर्थव्यवस्थेचा जो अभ्यास आहे हा अभ्यास मित्रांनो केला. आणि मग त्यांच्या लक्षामध्ये आलं इंग्रज भारताची फार मोठ्या प्रमाणावर आर्थिक पिळवणूक करत आहे. आणि मग त्यांनी आर्थिक निस्सारणाचा सिद्धांत मांडला. प्रायोरिटी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया नावाचा जो ग्रंथ आहे, हा ग्रंथ त्यांनी लिहिला. आपल्या ग्रंथामध्ये त्यांनी स्पष्टपणे लिहिलेलं होतं की भारतावर अनेक परकीय जे आहेत, आपण जर बघितलं प्राचीन काळापासून भारतावर आक्रमण होतं. अनेक परकीयांनी जी आक्रमणं आहेत ही आक्रमणं केलेली आपल्याला दिसतात. आणि त्यांनी भारतामध्ये मिळवलेला पैसा जो होता हा पैसा त्यांनी खर्च केलेला आपल्याला दिसतो. तो पैसा देशाबाहेर गेला नव्हता, पण इंग्रजांनी भारताची आर्थिक लूट केली आणि भारताची आर्थिक लूट करून तो पैसा स्वतःच्या देशामध्ये इंग्लंडला नेला. त्यांची समृद्धी ही भारताच्या शोषणावर आधारलेली होती. गझनीच्या मोहम्मदानं जर आपण बघितलं 18 वेळा भारतावर स्वाऱ्या केल्या, 18 वेळा भारताची लूट केली, पण त्यानं केलेल्या एकूण लुटीपेक्षा अधिक लूट इंग्रज प्रत्येक वर्षी करत होते. म्हणजे किती आर्थिक नुकसान आपलं होत असलेलं आपल्याला दिसतं. आर्थिक लूट किती आपली केलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे 18 वेळा गझनीच्या मोहम्मदानं स्वारी केली आणि लूट केली, पण त्यानं केलेल्या ह्या एकूण लुटीपेक्षा अधिक लूट एका वर्षात इंग्रज करत होते. यावरून आपल्याला कल्पना काय येते की हे जे इंग्रज आहे, हे इंग्रज किती मोठ्या प्रमाणात आपलं आर्थिक शोषण जे, हे आर्थिक शोषण करत होते. दादाबाई नौरोजींनी 1871 साली इंग्लंडचं वित्त आयोग जे होतं, ह्या वित्त आयोगासमोर त्यावेळी साक्ष दिलेली होती. सरकारचं दुष्काळ आयोगाला त्यांनी लेख लिहिलेले होते, त्यांना निवेदन पाठवलेलं आपल्याला दिसून येतं. आणखी एक आयोगासमोर त्यांनी साक्ष दिलेली. ह्या सगळ्या स्तरावर हे सप्रमाण दाखवून दिलं इंग्रज भारताची कशा पद्धतीनं आणि किती आर्थिक लूट जे हे आर्थिक लूट करत होतो आणि पिळवणूक कशी करत होतो, अन्याय आणि अत्याचार कशा पद्धतीचा करत होतो. आणि या सगळ्या अन्याय आणि अत्याचाराचा परिणाम जो आहे, हा परिणाम किती भयंकर होता.
व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते बनले. हा जो परिणाम आहे हा किती भयानक स्वरूपाचा होता याची जाणीव जे ही भारतीयांना व्हायला लागली. आणि मग याच्यामुळं झालं काय, याच्यामुळं हे जे भारतीय होते म्हणजे स्वतःची भूमी, स्वतःच्याच भूमीमध्ये अल्प वेतनावर मजूर म्हणून काम करत होते. मिळणारा मोबदला अतिशय कमी, काम मात्र जास्त प्रमाणामध्ये कमवत होते. आणि मग पिळवणूक तर होतीच, अन्याय अत्याचार तर होताच. आणि या भारतीयांच्यावर उपासमारीची वेळ आली. म्हणजे आमच्याच देशामध्ये आम्हालाच उपासमारीची वेळ आलेली आपल्याला दिसून येते. मग हा अन्याय आणि या अन्याय विरुद्ध जी चळवळ आहे ही चळवळ करा असं आव्हान दादाभाई नौरोजींनी केलेलं होतं. भारतीयांना ते केलेलं होतं. आपण अन्याय सहन करायचा नाही. अन्यायाविरुद्ध जो आवाज आहे हा आवाज आपण उठवायचा. आणि मग इंग्रजांनी अखंडपणे आणि कित्येक वर्ष भारताचं चालवलेलं हे आर्थिक पिळवणूक आणि चालवलेल्या या आर्थिक पिळवणुकीतून जनतेमध्ये असंतोष जो होता हा असंतोष वाढत गेला. हा असंतोष वाढत गेलेला आपल्याला दिसून येतो. आणि हा असंतोष हा कशाला मित्रांनो कारणीभूत ठरला, तर राष्ट्रवादाचा उदयाला कारणीभूत ठरला. राष्ट्रीय सभा जे आपण काँग्रेस म्हणतो या काँग्रेसच्या उदयाला कारणीभूत ठरलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे एकूणच काय, तर भारतामध्ये राष्ट्रवादाच्या उदयाची आपण पहिली कारणं बघितली. आत्ता त्यातली फक्त 2च कारणं बघतोय. भारतीय वृत्तपत्र 1877 साली भारतात एकूण 644 वृत्तपत्र होती. किती काम केलंय बघा वृत्तपत्रांनी. आणि मग हे ब्रिटिशांनी तर भारतीयांचं आर्थिक असं पिळवणूक मोठ्या प्रमाणामध्ये केलेले आपल्याला दिसून येतात. म्हणजे त्याचे जे परिणाम आहेत हे परिणाम किती भयानक अशा स्वरूपाचे परिणाम असलेले आपल्याला दिसून येतात. आणि त्यातूनच मग माझं राष्ट्र, माझी भूमी, माझा भारत ही भावना जी आहे ही भावना प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण व्हायला मित्रांनो तयार झालेले आपल्याला दिसतात. त्याच्यानंतर पुढची जी कारणं आहेत ही कारणं आपण पुढचं जे लेक्चर आहे हे लेक्चर या लेक्चरमध्ये मित्रांनो आपण घेऊया. धन्यवाद.